हर हर महादेव, हर हर महादेव. जर तुम्हालाही हिमालयाच्या कुशीत असलेल्या एखाद्या धोकादायक आणि थरारक प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आम्ही नुकतीच उत्तराखंडमधील पवित्र अशा ऋषिकेशला भेट दिली. तेथे गंगा नदीच्या थंड पाण्यात स्नान करून आम्ही निघालो देवांचे देव नीलकंठ महादेवाच्या दर्शनासाठी. आम्ही ऋषिकेशवरून खाजगी गाडी केली, ती 2400 रुपयामध्ये. ऋषिकेशवरून बद्रीनाथकडे जाणाऱ्या महामार्गाने थोडं पुढं गेल्यावर उजवीकडे नीलकंठ महादेवाचा रस्ता लागतो. अगदी सुरुवातीपासूनच हा रस्ता इतका वळणावळणाचा आहे की एका बाजूला खोलदरी नदी आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच पहाड. हा रस्ता पाहून तुम्हालाही घाम फुटेल. इथे आपल्याकडील ड्रायव्हर गाडी चालवण्याचा विचारही करू शकत नाही, पण हे स्थानिक ड्रायव्हर ना, त्यांची गाडी चालवण्याची हातोटी आणि अनुभव खरोखरच अद्भुत आहे. इतक्या अवघड वळणावरही ते किती वेगात आणि आत्मविश्वासाने गाडी पळवतात ते तुम्ही या व्हिडिओत पाहत आहात. अखेर हा थरारक प्रवास करत आम्ही आता नीलकंठ महादेव मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत. शिवपुराणात शंकरजीने विष प्राशन केल्याची कथा आहे, ते हेच स्थळ आहे नीलकंठ महादेव मंदिर. ऋषिकेश हे शहर उत्तराखंड राज्यातील देहरादून जिल्ह्यात असून येथून नीलकंठ महादेव मंदिर बाय रोड 32 किलोमीटर अंतरावर पहाडामध्ये आहे. हिमालयातील या नीलकंठ मंदिराकडे जाण्यासाठी ऋषिकेशमधील रामझुला किंवा लक्ष्मण झुला येथून खाजगी वाहने मिळतात. तसेच ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी 12 ते 15 किलोमीटरची एक वेगळी पायवाटसुद्धा आहे. नीलकंठ हे ठिकाण ऋषिकेशपासून अगदी जवळ असले तरी उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यामध्ये आहे. ऋषिकेशला रेल्वे किंवा ST बसने जाण्यासाठी दिल्लीवरून 5 ते 6 तास लागतात. आवाज टाकतात का? नाही, आवाज नसता टाकत. काय टाकता का? आवाज. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.